नमस्कार सर. नमस्कार. येस सर, पुन्हा एकदा तुम्हाला भेटून खूप एक आनंद होत आहे. तुमच्या मी अगोदर जर्नी पण कव्हर केलेली होती सर. जर्नीतून मी खूप गोष्टी शिकलो होतो आणि सर लोकांचे पण एक खूपच प्रश्न येतात सर, की बाबा जे वेद साधनाचे जे संस्था चालवतात त्यांचे संस्थापक ते आमच्या समोर बसले आहेत. त्यांना तुम्ही विचारा, की बाबा मी त्या त्या व्हिडिओत मी विचारलं पण नव्हतं, की बाबा डीप कन्व्हर्सेशन रिगार्डिंग ओम असेल किंवा वेद ध्यान साधना असेल, याच्या रिगार्डिंग खूप प्रश्न असतात मुलांना. म्हणून आम्ही म्हटलं, की आज कन्व्हर्सेशन करूया रिगार्डिंग फक्त ओम. ओमाच्या रिगार्डिंग कन्व्हर्सेशन करूया, की बाबा ओम म्हणजे काय, की ओम म्हणजे काय? खूप कन्फ्युजन आहे याच्या रिगार्डिंग. प्रत्येकाला असतातच सर. म्हणून म्हटलं, की याच्यावरती एक कन्व्हर्सेशन करूया. तर सुरुवातीला विचारायला आवडेल, की एक हे ओम किंवा ओम जो आहे तो कुठून आलाय? म्हणजे एक्झॅक्टली ओम ची जी सुरुवात आहे ना, की बघा आपलं आधुनिक सायन्स जे आहे 21st सेंचुरीचं ॲडव्हान्स सायन्स आणि आपलं हजारो लाखो वर्षांपूर्वीचं आध्यात्मिक सायन्स, या दोघांची जर सांगड घालणारा जर कुठलं एक जो सूत्र असेल ना, तर ते म्हणजे ओमकार आहे. ठीक आहे. तो ओम किंवा ओम म्हणजे OM किंवा ओम हे दोन्ही गोष्टी काय आहे ते आपण ठरवूया. परंतु जेव्हा या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सृष्टी नव्हती आणि काहीही नव्हतं, तेव्हा भगवंतानी संकल्प केला की एको होम बहुश्याम, म्हणजे भगवंताच्या मनामध्ये त्याने ज्या क्षणी संकल्प केला की मी एक आहे, मी अनेक व्हावं, तर त्या संकल्पाच्या घेतल्या क्षणी एक प्रचंड मोठा महास्फोट झाला. स्फोट म्हणजे प्रचंड मोठा, अतिप्रचंड स्फोट झाला. त्या स्फोटातून वेगवेगळ्या अणुरेणू मधून वेगवेगळे प्लॅनेट्स आणि या सगळ्या गोष्टी हळूहळू करून तयार झाल्यात आणि 5 एलिमेंट्स. परंतु कुठलाही स्फोट झाल्यानंतर एखादी वस्तू जरी पडली तर एक आवाज येतो. ठीक आहे. तर जेव्हा भगवंताने हा संकल्प केला तेव्हा जो नाद निर्माण झाला तो म्हणजे ओमकार. त्यालाच आताच्या आधुनिक सायन्समध्ये बिग बँग थेअरी म्हणतात. दॅट बिग बँग थेअरी आणि हा जो स्फोट आहे ह्या दोन्ही गोष्टी एकच आहेत. तर त्याच्यातून ओमकाराची निर्मिती झाली. तो जो साऊंड आहे त्याला प्रिमॉड्युलर साऊंड म्हणतात. आदिनाद, नाद ब्रह्म किंवा प्रणवनाद असं ही म्हणतात. कधीची गोष्ट आहे? म्हणजे माझे जे गुरु आहेत त्यांनीच त्यांच्या डिस्कोर्समध्ये त्यांनी हे सांगितलं की 20,000 वर्षांपूर्वी जे ऋषी आहेत त्या ऋषींना साक्षात्कार झाला अबाउट दिस बिग बँग थेअरी किंवा भगवंताच्या संकल्पाचा. परंतु हे 20,000 वर्षांपूर्वी त्यांना मेडिटेशन मध्ये ओंकाराची निर्मिती कशी झाली ते कळलं. पण मिलियन इयर्स बिफोर जेव्हा संकल्प झाला तेव्हा ही घटना घडली आहे. आणि तो जो ओमकाराचा जो नाद आहे म्हणजे जो साऊंड आहे, साऊंड एनर्जी, ती आजही या ब्रह्मांडामध्ये आहे. सर या ओमचा ओम चॅन्टिंगचा प्रत्येक व्यक्तीला काय फायदा आहे? खूप सारे फायदे आहेत. ठीक आहे. ओमकार पठन करणं म्हणजे हे पठन करणं इटसेल्फ इज इट्स लाईक अ हिलिंग मेकॅनिझम. इट्स अ हिलिंग सिस्टम आहे ही, जी आपली मेंटल हिलिंग, फिजिकल हिलिंग आणि स्पिरिच्युअल हिलिंग साठी मदत करते. आताच्या जीवनामध्ये तुम्ही बघा की आपण 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये जर बघितलं, 4 कॅटेगरी म्हणणार मी. एक जो बालक जो आईच्या गर्भामध्ये असतो ते गर्भ, एक 15-16 वर्षापर्यंतचं, 16व्या वर्षापर्यंतचं जे एज असतं ना, त्या एज पर्यंत व्यक्तीचं जे माइंड आहे ते कॉन्कर होऊन जातं. त्याच्यापासून 45 वर्ष आणि 45 पासून पुढचे. तर हे जे 4ही वेगवेगळे मनुष्य जीवनातले भाग आहेत, यांच्या मनावर, बुद्धीवर आणि शरीरावर आणि नंतर आत्म्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होत असतो एनर्जी बुस्टिंगसाठी. तर ओमकार काय आहे, तर हे युनिव्हर्स आणि डिवाइन, दिव्यत्व आणि जे हे विश्व आहे सगळं, या सगळ्यांशी कनेक्ट करण्याची जी थ्रेड आहे, जे सूत्र आहे, ते म्हणजे ओमकार. सर तुम्ही आता सांगितलं बेनिफिट सांगितले, पण ऍक्च्युअली ओम प्रोनाउन्स करायचे की ओम प्रोनाउन्स करायचे? बघा तुम्ही म्हटलं की ओम मध्ये किती लेटर्स आहे, किती सिम्बल्स आहे? 2. ओ एन एम. ओ आणि एम. आणि ओम जो आहे, जो तुम्ही म्हणताय तो AUM आहे. तर करेक्ट ऍक्च्युअली त्याचं जे फंक्शनिंग आहे ते आहे अ, उ आणि म. इंग्लिश लेटर्स इथे कॅपॅबिलिटी नाहीये त्यांच्यामध्ये हे कव्हर करायला, सो मी संस्कृत लेटर सांगतो. अ, उ आणि म, ज्याला ऍक्च्युअली वैदिक सायन्स मध्ये म्हटलं जातं अकार, उकार आणि मकार. या 3 लेटर्स पासून ऍक्च्युअली ओमकार बनलेला आहे. म्हणजे ओम मध्ये आम्हाला दिसतात बघा, तर पहिला अक्षर येतो माझ्या हिशोबाने
अचा अ आहे तो ओम मधला, दुसरा तो उ आहे, वरती आहे तो म आहे का? नाही तसं नाहीये ऍक्च्युली. ते आपल्याला सामान्य मनुष्याला बघायला आपण ते फक्त पिक्चराइज करतो. नाहीये, हे तीनही लेटर त्याच्यामध्ये राईटअप केलेले नाहीयेत, हे साऊंड एनर्जी मधून आहे. ओके. तर वेद मंत्र किंवा ओंकार यांची जी लेटर्स मध्ये निर्मिती झाली ना, ती 5,000 वर्षांपूर्वी. 5,000 प्रभू श्री रामचंद्राच्या महर्षी व्यासांनी जेव्हा जन्म घेतला आणि त्याच्यानंतर 1200 वर्षांपूर्वी आधी शंकराचार्यांनी जन्म घेतला, तेव्हा यांना कन्व्हर्ट करण्यात आलं लेटर्स मध्ये. बट आपलं जे भारतीय कल्चर आहे हे सगळं संस्कृत भाषेमध्ये जरी असलं तरी हे लिखित स्वरूपात नव्हतं. साऊंड एनर्जी एका ऋषीमुनींनी त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना ती साऊंड एनर्जी ट्रान्सफर केली. सो मी तुम्हाला शिकवणार, तुम्ही तुमच्या दुसऱ्या पिढ्यांना शिकवणार, तसं शिकवत शिकवत ते आले. तर त्याच्यात हा साऊंड आहे, उ हा साऊंड आहे, म हा साऊंड आहे. दॅट इज कॉल्ड अकार, उकार अँड मकार. पण सर कसं प्रूव्ह होतं की आता युनिव्हर्सल साऊंड आहे ओम, तोच म्हणजे अ उ आणि म म्हणून साऊंड जनरेट जो झालेला आहे ना ओंकाराचा, तर तो जो नाद ब्रह्म आहे त्याचे सगळ्यात मोठं आधुनिक सायन्स मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला माहित असेल प्रत्येक गोष्टीची फ्रिक्वेन्सी असते. ठीक आहे, प्रत्येक साऊंडची फ्रिक्वेन्सी असते. संगीतामध्ये प्रत्येक रागाची एक फ्रिक्वेन्सी असते. ऑलराईट, तसंच ओंकाराची पण फ्रिक्वेन्सी आहे 434 हार्ट्स. ही फ्रिक्वेन्सी ओंकाराची आहे, ही सेम फ्रिक्वेन्सी आपल्या नेचरची आहे. सो ज्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात, जसं गायत्री मंत्र फॉर एक्झाम्पल, फक्त फ्रिक्वेन्सीसाठी गायत्री मंत्राची फ्रिक्वेन्सी हायएस्ट फ्रिक्वेन्सी दॅट इज 1,11,000 हार्ट्स ही फ्रिक्वेन्सी आहे. सो ओंकाराचं जसं तुम्ही म्हटलं की कसं प्रूव्ह होतं, तर 434 हार्ट्स या फ्रिक्वेन्सी जेव्हा जनरेट होतं तेव्हा प्रोनाऊन्सिएशन होतं. जेव्हा आम्ही ओम जेव्हा असं म्हणतो आणि खूपदा आपण चांटिंग केल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी व्हायब्रेट झाल्यासारखं, कंटिन्यू एकच उच्चार म्हटल्यासारखं होतं, ते काय होतं? बघा, ओम काय आहे तर मंत्र आहे. मन्नात्रयेति मंत्र हा म्हणजे आपल्या मनामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये निरंतर ती पर्टिक्युलर साऊंड एनर्जी पुन्हा पुन्हा रिपिटेशन करणं म्हणजे मंत्र. ठीक आहे, ओम हा सगळ्यात महत्वाचा मंत्र आहे. तुम्ही बघितलं असेल सर्व मंत्रांच्या आधी ओंकार म्हटलं जातं. तर जेव्हा आपण ओंकाराचं पठण करतो तर आपल्या शरीरामध्ये अकार म्हटल्यानंतर त्याच्या साऊंड एनर्जी जनरेट करण्याचा वेगळा एरिया आहे फिजिकली, उकाराचा वेगळा आहे आणि मकाराचा वेगळा आहे. तर ती जी साऊंड एनर्जी जनरेट होते ना, बघा हे एंटायर जे ब्रह्मांड आहे दॅट इज बेसिस ऑन द साऊंड एनर्जी. सो 434 हार्ट्स ही जी फ्रिक्वेन्सी, जेव्हा एक प्रॅक्टिशनर, जेव्हा एक व्यक्ती ओंकाराचं प्रॉपर प्रोनाऊन्सिएशन करतो अलॉंग विथ द प्रॉपर ब्रिदिंग, तेव्हा ते स्पंदन निर्माण होतात जे या विश्वामध्ये कॉस्मिक एनर्जी आहे, ज्याला वैश्विक शक्ती म्हटलं जातं. ठीक आहे, हे जेवढेही 9 प्लॅनेट्स आहेत आणि आपण ज्या गॅलेक्सी मध्ये राहतो, मिल्की वेव्ह ही छोटीशी गॅलेक्सी आहे, एवढीशी गॅलेक्सी आहे, अशा हजारो गॅलेक्सी आहे. या मिल्की वेव्ह गॅलेक्सी असो की 9 प्लॅनेट्स असो किंवा आपल्या पृथ्वीची ग्रॅव्हिटी असो, दिस इज एव्हरीथिंग इज डिपेंड ऑन कॉस्मिक एनर्जी. आणि ही जी कॉस्मिक एनर्जी आहे त्याच्याशी आपण मनुष्य आणि सगळे 5 एलिमेंट्सनी बनलेलो आहे, आकाश, अग्नी, वायू, पृथ्वी आणि जल. तर हे 5 एलिमेंट्स, कॉस्मिक एनर्जी आणि ओंकाराचा निर्माण होणारा नाद ब्रह्म, हे तिघही एकमेकाशी अलाइन होतात, ज्याचा मनुष्याच्या शरीरावर, बुद्धीवर आणि आत्म्यावर परिणाम. जरा तुम्ही कॉस्मिक एनर्जी एक्सप्लेन करू शकता? कॉस्मिक एनर्जी एक्सपिरियन्स करण्यासाठी मी ब्युटिफुल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो माझ्या लाईफ मधला, की आपण कॉस्मिक एनर्जी जर तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला ग्राफ्स करायची आहे तर ब्रह्ममुहूर्त 4:30 मॉर्निंग 4:30, आयडियली 4:30 to 6:30 हा टाइम असतो. ठीक आहे, तर या वेळेमध्ये ओंकार साधना जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सामान्य स्थितीमध्ये पद्मासन घालून बसा. सिनियर्स असेल तर ऍज पर देअर कम्फर्टेबल पोझिशन, पाठीचा कणा स्ट्रेट असावा, ध्यान मुद्रा किंवा चिन्मुद्रे व्यवस्थित बसावं. ओंकार पठण केल्यानंतर फक्त आपल्या श्वासोश्वासावर, इनहेल एक्झेल प्रोसेसवर तुम्ही फोकस करा. हळूहळू ही प्रोसेस कमी होत जाणार आणि तेव्हा अवर माइंड, अवर ब्रेन इज अ मोस्ट पॉवरफुल टूल. आणि हे ब्रेन म्हणजे काही नाही तर दिस एंटायर युनिव्हर्स आहे.
एंटायर युनिव्हर्स. आपलं ब्रेनचं स्ट्रक्चर सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. तर जेव्हा व्यक्ती संपूर्ण एकाग्रतेने स्थिर बसते, कुठलाही विचार न करता, तेव्हा ब्रह्ममुहूर्तावर फक्त ही घटना घडते. तेव्हा कॉस्मिक एनर्जी आपलं जे ब्रेन आहे ते ऍब्झॉर्ब करतं आणि इट फ्लोज इन एंटायर युअर बॉडी. ओके. सर हे करायला कुठली एज असायला बिन पाहिजे म्हणजे नाही. कॉस्मिक एनर्जी फील करण्यासाठी? नाही, एज कुठलीच नाही. एज कुठली नसते. बसण्याची आणि आपली करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. फक्त ही इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. कारण कॉस्मिक एनर्जी जे लोक प्राप्त करतात किंवा एव्हरी सिंगल डे ऍब्झॉर्ब करतात. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, जे लोक अर्ली मॉर्निंग सकाळी उठतात ना, त्यांची जी हेल्थ असते, मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ, ते आनंदी असतात, शांत असतात खूप, आणि त्यांची डिसिजन मेकिंग पॉवर खूप पॉवरफुल असते. ठीक आहे, बिकॉज ऑफ द कॉस्मिक एनर्जी जी त्यांना आतून कामनेस आणि पीस तुम्हाला देते. सर, आता या आधुनिक दुनियेत जेव्हा नवरा आणि बायको जेव्हा कामामध्ये व्यस्त असतात, सकाळपासून जेवण वगैरे ते संध्याकाळी येऊन सगळं आवरणे वगैरे, सो टाइम मिळत नाही, त्यांनी कधी बसायचं आणि किती वेळ? कारण पीस असतच नाही. टाइम मॅनेजमेंट इज अ सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. ठीक आहे, आपल्याला 24 अवर्स आहेत आपल्याकडे. 24 अवर्स मध्ये कन्सिडर करा की तुम्ही ट्रॅव्हलिंग करता, बाहेर जाता, 8 तासाचं तुमचं काम असतं, 2 तास ट्रॅव्हलिंग, 10 अवर्स. ठीक आहे, तुम्ही झोपणं, तुमची दिनचर्या सगळी, जेवण वगैरे बघून 20 अवर्स, 4 अवर्स रिमेनिंग राहतात. त्या 4 अवर्स मध्ये अजून 2 अवर्स तुम्ही एक्स्ट्रा काम करता असं समजूया, 22 अवर्स. तरी सुद्धा 2 घंटे राहतात साधना करायला. तर जे म्हणजे आपण म्हणतो की आम्ही बिझी आहोत किंवा पती पत्नी दोघंही कार्यामध्ये बिझी आहे, आपल्याला वेळ नाहीये. आपल्याला वेळ आहे, आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. जर आपण त्याच्यासाठी, माझ्या सगळ्या सेशन्स मध्ये पण मी सांगतो की आपण आपला दिनचर्या जी आहे, टाइम टेबल आहे, तो टाइम टेबल वर्कआउट करायला पाहिजे. तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला जो फावला वेळ आहे, एक्स्ट्रा वेळ स्वतःसाठी, तो मिळेल. आणि मी तुम्हाला एकच सांगतो की प्रत्येक व्यक्तीने आताचं जे धकाधकीचं जीवन आहे, स्ट्रेस आहे, चॅलेंजेस आहेत, अनेक गोष्टींच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे, लाईफस्टाईल चेंज झालंय, तर अशा वेळेस आपलं टाइम मॅनेजमेंट करून मी टाइम मीन्स तिथे नवरा आणि बायको नाही, तर स्त्रीनी आपल्याला, स्त्रिया खूप त्यांचं किचन पासून तर ऑफिस पर्यंत सगळं सांभाळतात. तर प्रत्येक स्त्रीनी, माझं असं म्हणणं आहे की त्यांनी मी टाइम चूज करायला पाहिजे. दॅट इज माय टाइम अँड दॅट टाइम इज डेडिकेटेड टू माय सेल्फ. तेव्हा जाऊन तुम्हाला या साधना करण्याला वेळ मिळणार. आणि साधना करायला खूप वेळ द्यायचा नाही. स्मॉल स्टेप्स, स्टेप बाय स्टेप जेव्हा तुम्ही पुढे जाणार, तेव्हा तुम्हाला आधी सवय लागणार, त्याच्यानंतर ते हॅबिट बनणार. Then it will become your lifestyle. And once it will become a lifestyle, nobody will disturb you. It will automatically. सर पण तो मी टाइम कसा द्यायचा? मी टाइम करण्यासाठी मी सांगितलं की टाइम मॅनेजमेंट, आणि सगळ्यात बेस्ट टाइम आहे, जगातले सगळे सक्सेसफुल लोक 4 वाजेपासून 5 वाजेपर्यंत उठतात. 5 वाजेनंतर ते कोणीच झोपलेलं नसतं. आणि असं म्हटलं जातं की जे लोक सकाळी 5 वाजता उठतात ना, ते लोक वैश्विक लोक बनतात. कारण वैश्विक शक्ती, तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून कुठलीही साधना करू नका, तुम्ही फक्त शांत बसा. कारण या जगामध्ये प्रचंड डिवाइन सोल्स आणि ऋषीमुनी हे साधना करत असतात. त्यांच्या साधनेची डिवाइन व्हायब्रेशन्स आपल्याला प्राप्त, फक्त सकाळी उठा लवकर. सर, हे ओम चॅन्टिंग करून आपलं डोकं जड होतं का? नाही, पुरे जमत नाही, जरा जड झाल्यासारखं होतं, असं होतं का ते त्याने? डोकं जड होत नाही, डोकं हलकं होतं. ठीक आहे, सो मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ओंकाराचा आपल्या फिजिकल बॉडीवर आणि मेंटल बॉडीवर काय परिणाम होतो. बघा, अकार जो आहे ना, तो नाभीपासून निर्माण होतो. नाभी, अकार. ठीक आहे, सो अकाराचं पठण केल्यानंतर आपलं इंसेस्टाईन, आपलं लिव्हर, आपलं किडनी, लोअर ऑल पार्ट्स गेट एनर्जाइज अँड गेट इम्युन सिस्टम वाढते. अकार. उकार जो आहे ना, तो कंठामधून प्रोड्यूस होतो. ठीक आहे, तो उकार जेव्हा प्रोड्यूस होतो, तेव्हा आपले लंग्स, आपलं हार्ट, ब्लड पंपिंग, थायरॉइड, याच्यावर त्याचा इम्पॅक्ट होतो. ठीक आहे, सो ज्यांना ब्रिदिंग प्रॉब्लेम आहे, त्यांची ब्रिदिंग, किंवा अस्थमा पेशंट, त्यांच्यासाठी उकार इम्पॅक्ट करतो. त्यानंतर तुमचं हार्ट हेल्दी राहतं बिकॉज ऑफ ब्लड पंपिंग व्यवस्थित होतं. ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइडसाठी अजूनही परफेक्ट सोल्युशन नाहीये मेडिकल सायन्समध्ये. थायरॉइड तुमचा त्यातून ओंकार, अकार उकारामधून कव्हर होऊ शकतो. आणि मकार काय? ओठ बंद करून
सो तुम्ही डोकं तुमचा हात आहे डोक्यावर ठेवा आणि मकार पठण करा. यू फील द व्हायब्रेशन्स. सो आपलं जे ब्रेन आहे त्या ब्रेनला लेफ्ट आणि राईट 2 ब्रेन असतात आपले. ठीक आहे. ऍक्च्युअली लेफ्ट ब्रेन इन्फॉर्मेशन कलेक्ट करतं, राईट ब्रेन डिसिजन घेऊन त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन केलं जातं. तर लेफ्ट आणि राईट दोन्हीही ब्रेन बॅलन्स होतात आणि ओंकाराचा जो मकार आहे म्हणजे ही एनर्जी फ्लो होते, अकार उकार आणि मकारावर जेव्हा पोहोचते तेव्हा एसिटायकोलिन, डोपामिन आणि प्रोटीन सारखे जे केमिकल्स रसायन जनरेट होतात, जे तुमची न्यूरोलॉजिकल सिस्टम जी आहे, नर्वस सिस्टम जी आहे, फ्रॉम बोथ ब्रेन टिल आपली पाठीचा कणा खालचा तिथपर्यंत ती एनर्जी फ्लो होते, जी व्यक्तीला फिजिकली बॅलन्स, जे फिजिकली अलाइन होणं आवश्यक असतं ना, आवर इंटरनल सगळे फंक्शनिंग प्रॉपरली व्हायला पाहिजे. तर आपल्या सगळ्या नाड्या, आपले चक्र आणि आपले फिजिकल फंक्शन्स आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन आणि आपलं ऑक्सिजन हे सगळं, बिकॉज ओंकार पठण केल्यामुळे ब्रिदिंग एक्सरसाइज होते, त्यामुळे आपली ऑक्सिजन इंटेक जी आहे ती वाढते. दॅट इज मोस्ट सर पॉवरफुल. पण आता तुम्ही सांगितलं आमचं सरळ बसून करायला पाहिजे चॅन्टिंग करताना, पण मोस्ट ऑफ द पीपल म्हणजे लोकांना तर सवयच नाही खालती बसायला, सगळ्यांना वरतीच बसतात. नंतर मग खाली बसल्यानंतर चॅन्टिंग आणि कसं करणार, बसायलाच होत नाही. बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ओंकार पठण जे आहे ना ते आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. तुम्ही बघितलं असेल जे योगा प्रॅक्टिशनर्स आहेत ते सगळे ओंकार शिकवतात नक्की, किंवा जे मेडिटेशन जे करतात ते सगळे ओंकाराचं साधना करतात, बिकॉज त्यांची एनर्जी लेवल डेव्हलप करण्यासाठी. तर पद्मासन ही जी आपल्याला बसायची सवय नाही आहे तर आपल्याला सवय करावी लागेल. बट आपण बसण्यासाठी फिजिकली कम्फर्टेबल नाहीये तर तुम्ही चेअरवर बसून सुद्धा करू शकता. ठीक आहे. बट पद्मासन अवस्थेमध्ये जर चिन्मुद्रा ही मुद्रा जर करून जर तुम्ही ओंकार पठण केलं तर जी एनर्जी आहे, कारण 7 चक्रांना, आपल्या शरीरात 7 चक्र आहेत, त्या चक्रांना एनर्जाइज करण्यासाठी काही विशिष्ट पोश्चर्स आहे फिजिकली. ते पोश्चर्स आपण मेंटेन केले पाहिजे बिकॉज ऑफ पाठीचा कणा. आपला जो बॅकबोन आहे, बॅकबोन इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण बॅकबोनच्या आतमध्ये खरं सूत्र आहे जे ब्रेनशी जुळलेलं आहे आपलं. त्याच्यासाठी ओंकार महत्वाचा. सर मुलींनी किंवा बायकांनी पिरियड्स मध्ये ओम चॅन्टिंग करायचे, काय गुण आहेत त्याच्यामध्ये? बघा मंथली 4 डेज मध्ये ओंकार पठण केल्यामुळे काही तोटा होईल असं बिलकुल नाहीये. इट्स डिपेंड ऑन टू पर्सन. कारण ओंकार पठण केल्यामुळे काय एनर्जी जनरेट होते, तुमची बॉडी एनर्जाइज होते. तर ज्या स्त्रियांना ते तुम्ही स्वतः अप्लाय करायचं स्वतःला की इफ आय एम कम्फर्टेबल देन फाईन. कारण ओंकार पठण केल्यामुळे काय होतं की तुमचं जर तुम्ही साधना म्हणून जर तुम्हाला आजचं जग कसं आहे, इमिडिएट आम्हाला रिझल्ट काय आहे ते बघायचे असतात, तर ओंकार साधना इज द बेस्ट स्पिरिच्युअल टूल. इमिडिएट रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतात. मी फॉर्म्युला तुम्हाला नक्कीच सांगणार. तो ओंकार पठण केल्यानंतर जस्ट फोकस ऑन युअर इनहेल एक्झेल प्रोसेस. ओके, जस्ट सायलेंट बसा. तुम्हाला ओंकार पठण केल्यानंतर तुमचं माइंड काम होणार, बॉडी रिलॅक्स होणार आणि एनर्जाइज होणार. तर स्त्रियांनी पठण करायचं की नाही करायचं, करायचं नाही हा मुद्दा बिलकुलच नाहीये, बिकॉज इट इज अ एनर्जी बूस्टर विच कनेक्ट विथ दिस युनिव्हर्स. सो तुम्ही करू शकता. जर कम्फर्टेबल नाही देन लिव्ह इट. नाही पण सर आता मॅडमचा प्रश्न असा होता की एक पिरियड्स मध्ये कसं करायचं, कारण तिकडे त्यांची बॉडी फुल. बघा ओंकार पठण करण्याची काय 2 त्याच्यामध्ये महत्वाचे फंक्शनिंग आहे. एक साऊंड आणि दुसरं ब्रीदिंग. ठीक आहे. तर ओंकार काय की तुम्ही सायलेंटली करण्याची गोष्ट नाही. तुमची जसं एक प्रॅक्टिशनर जो रेग्युलरली ओंकार पठणाची साधना करतो, त्याची प्रॅक्टिस करतो ना, हळूहळू आपला जो कंठ आहे आणि आपली ब्रीदिंग कॅपॅसिटी जी आहे ना ती वाढत जाते आणि डेव्हलप होते. तर समजा एखाद्या व्यक्तीला कोणी पिरियड्स मध्ये तर ओंकार पठण सुरुवात नाही करणार, तुम्ही प्रॅक्टिस करत राहणार. आपण जर 30 दिवस रोज जर ओंकारा पठणाची प्रॅक्टिस करतो आहे, इट वोंट इम्पॅक्ट ऑन दॅट पर्टिक्युलर सर ह्या डेज. पाळीमध्ये मुलींना खूप जास्त त्रास होतो, मूड स्विंग्स होतात, पेशन्स नसतो. सो ओम पठणाने ते थोडं कमी होईल का? हा बिलकुल. मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय की ओंकारामधला जो मकार आहे ना, मकार जो आहे
तो आपल्या ब्रेन म्हणजे फक्त ब्रेनलाच तो फक्त, कारण ब्रेनमध्ये काय, तर ब्रेनमध्ये मिलियन सेल्स आहे, न्यूरो सिस्टम आहे आपली. त्या न्यूरो सिस्टमला ऍक्टिव्हेट करून, कारण डोपामिन क्रिएट होतं तिकडे, एसिटायकोलिन डेव्हलप होतं. तर त्यांनी काय होतं की एक आनंद लहरी ज्या असतात, एक हॅपीनेस आणि कामनेस, रिलॅक्सेशन, हे केमिकल्स ते जनरेट करतात. तर जर आपण रेग्युलर प्रॅक्टिस जर करतो आहोत ना, तर जे मंथली पिरियड्सच्या टाइम मध्ये जे मूड स्विंग्स होतात किंवा चिडचिडेपणा येतो, अनकम्फर्टेबल होतं, बॉडी पेन पण असतात ना, तर त्या वेळेस मध्ये ही तुमची रेग्युलर प्रॅक्टिस व्यक्तीला त्या 4 दिवसांमध्ये मेंटेन करण्यासाठी, काम राहण्यासाठी, फोकस राहण्यासाठी हेल्प करते. बघा, कुठलीही गोष्ट लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायची आहे ना आपल्याला काय करावं लागेल? रेग्युलर एफर्ट्स अँड हार्डवर्क, देन ओनली यू विल गेट द रिझल्ट्स. सर सकाळी जर आम्हाला करायला भेटत नाही, तर कोण समज नाईट शिफ्टला जातो किंवा रात्री कामाला जातो, त्या माणसाने कधी करायचं सर? बघा, ओंकार पठण करण्याचे टायमिंग जे आहेत, एक ब्रह्ममुहूर्त, द बेस्ट टायमिंग. इव्हन 6:30 सुद्धा तुम्ही चॅन्टिंग ओंकार पठण करू शकता. जर नाही तर दिवसातली किंवा रात्रीपर्यंतची कुठलीही वेळ, परंतु जेवण झाल्यानंतर 2 तासाच्या नंतर. कारण जेवण झाल्यानंतर इमिडिएट ओंकार पठण करू नका, कारण जो ओंकारातला जो आकार आहे, द फर्स्ट लेटर जे आहे ना, ते आपल्या नाभी आणि आपल्या याच्याशी रिलेटेड आहे, लिव्हरशी रिलेटेड आहे, डायजेशन सिस्टम सुरू असतं. सो 2 अवर्सचा डिस्टन्स मिनिमम त्याच्यामध्ये. सर आता आम्ही पाळीचं बघितलं, आता तशीच ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे पीसीओडी किंवा कन्सीव्ह होत नाही, हा ओंकार फायदेशीर होऊ शकतो का? येस. बघा, याच्यामध्ये ना ओंकार पठण केल्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, पॉझिटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह एनर्जी कुठून मिळत असते? तर पॉझिटिव्ह एनर्जी कम्स फ्रॉम द डिव्हाइन एनर्जी. ठीक आहे. पॉझिटिव्ह एनर्जी फक्त आपण पॉझिटिव्ह थॉट्स किंवा पॉझिटिव्ह युट्यूब किंवा बाकीचे रीडिंग करून फक्त होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला फ्रॉम विदिन आपलं आलं पाहिजे. तर आपल्या आतमध्ये जी डिव्हाइन एनर्जी आहे, ओंकार काय आहे? तो ओंकार हा भगवंताला रिप्रेझेंट करतो, डिव्हाइन एनर्जीला रिप्रेझेंट करतो. तर आपले जेवढेही ऋषीमुनी आहेत, त्या सर्व ऋषीमुनींनी ओंकाराची साधना ऍक्च्युअली केली आहे आणि ओंकाराच्या साधनेतून भगवंताला प्रसन्न करून त्यांनी त्यांची जी काही सिद्धी किंवा शक्ती किंवा मंत्र प्राप्त केले आहेत. तर जेव्हा ह्या फिजिकल लेवलवरच्या ज्या बाकी ज्या क्रॉनिक किंवा अॅक्यूट जे डिसीजेस आहेत, तर त्या डिसीजेसला बघा, आपल्या सगळ्या आजारांचं मुख्य कारण आहे आपले थॉट्स. जे काही आपल्या पास्ट कार्मिक याच्यानुसार जे काही आपल्या लाईफमध्ये समोर येतं, त्याच्या समजा आता एखाद्याला शिशु होत नाहीये, बाळ होत नाहीये, तर त्यांच्यासाठी काय आहे? तर प्रार्थना, भगवंताचे आशीर्वाद प्राप्त करणं, श्रद्धा आणि त्यानंतर संपूर्ण शरणागती. या 4ही गोष्टीसाठी तुमचं माइंड काम पाहिजे. आणि माइंड काम जेव्हा असतं ना, तेव्हा तुम्ही डिसिजन प्रॉपरली घेऊ शकता. म्हणजे आपल्याला एकाग्रता. आताच्या जीवनामध्ये बघा, अफर्मेशन शिकवले जातात. अफर्मेशनसाठी काय पाहिजे असतं माहितीये? विचार जे आहे ना, थॉटलेस स्टेट पाहिजे असते माइंडची. जर तुम्हाला एक गोष्ट अफर्म करायची की मला एक सुदृढ आणि चांगलं बालक पाहिजे माझ्या पोटी, तर मी ते सगळं अफर्म जेव्हा करणार, तेव्हा माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी पाहिजे, प्युअर अँड क्लीन थॉट्स पाहिजेत, थॉट्सची क्लिअरिटी पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं बॉडी जी आहे ती हेल्दी आणि माइंड हेल्दी पाहिजे. सो इट्स हेल्प्स. तर त्याच्यामुळे ओंकार पठण काय आहे? तो ओंकाराला काय म्हटलं जातं? द किंग ऑफ ऑल मंत्रास, मंत्रांचा राजा, त्याच्यासाठीच म्हटलं जातं. ओम पठणाने आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. विद्यार्थ्यांनी आम्ही सगळ्या ठिकाणी सजेशन देतो की विद्यार्थी किंवा आजचे जे युवक आहेत, म्हणजे युवकांना सगळ्यांना सांगायचं की तुम्हाला बिलकुल वेळ जर नसेल तर 10 मिनिटं स्वतःसाठी तुम्ही नक्की देऊ शकता आणि या 10 मिनिटाच्या काळामध्ये जर तुम्ही ओंकाराचं पठण केलं तर तुमचं माइंड काम असलं, बॉडी रिलॅक्स आणि एनर्जाइज असली की मग कॉन्सन्ट्रेशन वाढतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आहे? जिथे डिस्ट्रॅक्शन नाहीये, दॅट इज कॉल्ड कॉन्सन्ट्रेशन. अँड कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय आहे? कॉन्सन्ट्रेशन इट इज अ डिफरंट टाईप ऑफ मेडिटेशन. आणि मेडिटेशन म्हणजे फक्त एका ठिकाणी बसून डोळे बंद करून एखाद्या ज्योतीला किंवा भगवंताला बघणं म्हणजे मेडिटेशन नाहीये. कुठलंही कार्य एकाग्रतेने करणं म्हणजे मेडिटेशन. त्या कार्यामध्ये संपूर्ण झोकून देणं आणि तुम्ही आणि ते काम पूर्णपणे एकरूप होऊन जाणं, दॅट इज कॉल्ड मेडिटेशन.
बरोबर आहे. तर आपल्याला विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय जीवनामध्ये जर आपल्याला प्रोग्रेस पाहिजे आहे आपल्या प्रोग्रेस कार्डवर, तर ओंकार पठण करावं, ज्यांनी त्याच्या बिहेवियर मध्ये पण चेंज होईल. सर सुपर ऍक्टिव्ह जे चाइल्ड असतं ना, हा आम्ही म्हणतो जे 3 या वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर जे असतं, या मग विचलित, एकदम इकडे चढणे तिकडे चढणे, या. त्या मुलांना कसं आपण ओम शिकवायचं, त्यांना कसं हेल्पफुल होणार? बघा, सुपर नॅचरल जे पॉवरफुल जे चिल्ड्रन आहे ना, दॅट इज अ नेचर ऑफ लॉ. आपल्याला त्याच्यात इंटरफिअर पहिले करायचं नाहीये. दॅट इज अ फर्स्ट रूल फॉर द पॅरेंट्स. त्यांची ती ग्रो होण्याची त्यांची ती प्रोसेस आहे, हो. आणि या प्रोसेसमध्ये आपण इंटरफिअर नाही करायचंय. कारण 20 वर्षांपूर्वीचे जे चाइल्ड जे होते जन्माला येत होते आणि आताचे, आणि अजून 20 वर्षानंतरचे जे येणार, ते AI चाइल्ड असणार. ऑलराईट सर, त्या वेळेसचे जे चाइल्ड असणार, तर त्यांच्या नॅचरल ग्रोथ मध्ये इंटरफिअर न करता, जर तुम्हाला 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या बाळाला ओंकार पठण शिकवायचं आहे ना, तर तिथे आई आणि वडिलांनी फक्त बसून ओंकार पठण करायचंय. बिकॉज द पॉवर ऑफ ओंकार किंवा पॉवर ऑफ दिस मंत्र, बिकॉज हे सिद्ध मंत्र आहेत. सिद्ध मंत्र म्हणजे भगवंताच्या हृदयामधून निर्माण झालेले आहेत. तर घरामधली निगेटिव्ह एनर्जी जर तुम्हाला पूर्णपणे काढून टाकायची आहे आणि तुम्हाला तुमचं घर पॉझिटिव्ह डिव्हाइन एनर्जीने जर फील करायचं आहे ना, तर घरामध्ये बसून पती पत्नी किंवा घरातले सिनियर्स मंडळी यांनी ओंकार पठण करायला सुरुवात करा. ते जे सुपर पॉवरफुल चाइल्ड आहे ना, ते स्वतःहून येऊन ओंकार पठण करणार. सर, असा अनेक प्रश्न असतो की कुठल्या दिशेने बसून करायचं. थोडे जण म्हणतात की बाबा ईस्टला बस, वेस्टला बस, पूर्वेला बस. ईस्ट पूर्व दिशा इज अ बेस्ट. नॉर्थ किंवा नॉर्थ पेक्षाही पूर्व दिशा. पूर्व दिशा काय आहे, तर आपल्या संस्कृतीमध्ये सूर्य देवता आहे. सूर्य हे जीवन आणि एनर्जी देणार आहे. तर पूर्व दिशेला बसून जेव्हा तुम्ही ओंकार पठण किंवा कुठल्याही प्रकारची साधना करायची ना आध्यात्मिक, तर ती पूर्व दिशेला बसून करावी. कारण त्याचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पृथ्वीचा जो संबंध आहे युनिव्हर्सशी, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्पॅक्ट व्यक्तीच्या ब्रेनवर आणि बॉडी फंक्शनिंग 7 चक्रासवर होतो. म्हणून पूर्व दिशा नेहमी मान्य केली जाते त्याच्यासाठी. तर ओम हा प्रोनाउन्सिएशन कसं करायचं किंवा मॅक्झिमम बेनिफिट काय असणार स्पेशली युथासाठी? ओंकार पठण करण्यासाठी तर तुम्ही प्रॉपर पोस्चर्स मध्ये बसायला पाहिजे. पद्मासन अवस्था इज अ बेस्ट अवस्था. त्याच्यानंतर ब्रिदिंग आणि अकार, उकार, मकार याचा साऊंड प्रॉपरली जनरेट झाला पाहिजे. ओंकार पठण तुम्ही प्रॉपरली जर म्हणजे जो कोणी प्रॉपरली गाईड करणारी व्यक्ती आहे त्यांच्याकडून जर तुम्ही शिकलात, कारण तुम्ही बघितलं असेल तर खूप वेगवेगळ्या प्रकारे ओंकार पठण करतात. कारण मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो की ओंकार पठण केल्याने जी फ्रिक्वेन्सी जनरेट होते, जी नेचरची फ्रिक्वेन्सी आहे ना, ती फ्रिक्वेन्सी आपल्या आतमध्ये अनाहत चक्रामध्ये आहे. तर हा जो ओम सगळ्या ब्रह्मांडामध्ये आहे ना, तो भगवंतांनी जी प्रत्येक जन्मणारी व्यक्ती आहे त्याच्या अनाहत चक्रामध्ये इन्स्टॉल केलेला आहे. म्हणून आपले दोन्ही जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा आहे, प्रॅक्टिकल आम्ही करू शकतो. प्रॅक्टिकल मी करून दाखवतो. पण तुमच्या आतमध्ये ओंकार कसा आहे हे जर जाणून घ्यायचं आहे, तर प्रत्येकाने आपले जे दोन्ही हाताची जी बोटं आहेत तर्जनी ती अशी लावा आणि जस्ट फोकस करा. फक्त असं आणि आतमध्ये काय आहे ते तुम्ही सांगा. रिलॅक्स. काय जाणवलं तुम्हाला? पूर्ण पॅक केले होते कान दोन्ही पण. काय जाणवलं? आतमध्ये आवाज बीप साऊंड येतो एक. दॅट साऊंड इज ओंकार. दॅट साऊंड इज ओंकार. तो अनाहत चक्रामध्ये आहे, जो दोन्ही कान बंद केल्यानंतर आपल्याला ऐकायला मिळतो. दिस इज द पॉवर ऑफ ओंकार. म्हणून ओंकार आपल्या आतमध्ये. तर जी व्यक्ती ओंकार पठण करण्याची प्रॅक्टिस सुरुवात करते ना, तो आपल्या आतमधला जो ओंकार आहे ना, तो एक्सप्लोर होतो. दॅट एनर्जी एक्सप्लोर होते विच कनेक्ट विथ दिस नेचर. नेचर काय आहे? नेचरचे सगळ्यात मोठा लॉ आहे प्युरिटी. प्युअर आहे. नेचरचा दुसरा लॉ काय आहे? गिव्ह. नेचर नेव्हर टेक्स एनिथिंग, इट ऑलवेज गिव्स. तर हे जे प्युरिटी आहे ते व्यक्तीच्या बुद्धीमध्ये, पर्सनॅलिटीमध्ये, थॉट्समध्ये, वर्ड्समध्ये आणि ऍक्शनमध्ये कन्वर्ट होते. सर, ओम हा कुठल्या रिलिजनचा आहे की असं पण डोक्यात येतं की कुठल्या रिलिजनचा आहे का?